शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा वरळीच्या NSCI डोममध्ये निर्धार मेळावा पार पडतोय। मतचोरी मतदार यादीतील घोळाबाबत उद्धव ठाकरे मार्गदर्शन करणार आहेत आणि या मेळाव्यात आदित्य ठाकरे बोगस वोटिंग बॉम्ब फोडणार आहेत। दिल्लीत राहुल गांधींनी ज्या प्रकारे सादरीकरण केलं अगदी तशाच प्रकारे मुंबईतील मतदार यादीतील घोळाचा सादरीकरण आदित्य ठाकरे करणार आहेत। मुंबईच्या मतदार याद्यांमधील घोटाळा सादरीकरणाच्या माध्यमातून आदित्य ठाकरे उघड करणार असल्याची माहिती मिळते। मोठी बातमी आपण आत्ताच्या क्षणाची पाहतोय। मॅन्डेट न करता नवीन खून सत्ताकरणचं एक नवीन राजकारण जे येऊ पाहत आहेत त्याला कुठेतरी आळा बसण्यासाठीच हा सादरीकरण करण्याचं काम या निर्धार मेळाव्याच्या माध्यमातून आदरणीय आदित्यजी करणार आहेत। संजय राऊतजी देशस्तरावरती अन्य राज्यांमध्ये कसं कसं चाललेलं आहे काय ह्या सर्व गोष्टीचा मार्गदर्शन करणार आहेत आणि आदरणीय उद्धवजींच्या उपस्थितीमध्ये कार्यकर्त्यांनी मुंबई शहरासाठी आजपर्यंत केलेलं काम पक्षाने केलेलं काम आणि भविष्य काळामध्ये जर मुंबई जिंकायची असेल तर मुंबईकरांचं मनपण जिंकणं गरजेचं आहे आणि त्यांनी केलेलं कार्य आणि काम आणि पुढे आम्ही कुठच्या दिशेने जाणार आहोत हा संकल्प करण्यासाठी हा निर्धार मेळावा या निमित्ताने आयोजित करण्यात आलेला आहे। की अबकी बार आपटी बार म्हणजे ना आपटना कारण खूप बोगस मतदार घुसवून ज्या पद्धतीने मतदान मिळवलंय आता ते दीपक बागवे जे सांगत होते की आमच्याकडे कुमकुम टॉकीज आहे त्या टॉकीच्या बिल्डिंगचं पण नाव कुमकुम गजराणी म्हणून नाव दाखवलंय याच्यामध्ये 104 वय दाखवलंय। मुळात त्या जे रूम दाखवलंय त्या आमच्याच एका पदाधिकाऱ्याने ती रूम केव्हा 20 वर्षापूर्वी विकत घेतली। ते नाव आत्ता कसं आलं तर याच संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपल्या प्रतिनिधी मनश्री पाठक। मनश्री, किती वेळात मेळावा सुरू होईल आणि मतचोरी मतदार यादीतील घोळाबाबत उद्धव ठाकरे मार्गदर्शन करणार आहे नेमकं काय? 6:30 वाजता या मेळाव्याला सुरुवात होईल आणि या मेळाव्याची तयारी कशी सुरू आहे ते आपण दाखवतोय। सुरुवातीला जाऊयात व्यासपीठाकडे। निर्धार मेळावा असं तर नाव ठेवण्यात आलेलं आहे मात्र टॅगलाईन मोठी आकर्षक आहे। संकल्प विजयाचा मुंबई जिंकण्याचा ही टॅगलाईन देण्यात आलेली आहे निर्धार मेळाव्याला। अर्थातच मुंबई महापालिका निवडणुका लक्षात घेता या पद्धतीनं राहुल गांधींनी मतदार याद्यांमधल्या घोळाबाबत पत्रकार परिषदा घेतलेल्या होत्या। त्याच पार्श्वभूमीवर आता आदित्य ठाकरे सुद्धा मुंबईमध्ये मतदारांच्या याद्यांमध्ये जे काही घोळ आहेत ते आपल्या कार्यकर्त्यांसमोर मांडणार आहेत। इतकंच नाही तर मतदार याद्यांमधला हे घोळ कसे शोधायचे आहेत मतदार याद्या नेमक्या कशा तपासायच्या आहेत या बाबतीत सुद्धा मार्गदर्शन करतील। सध्या वेगवेगळ्या प्रभागातले वेगवेगळ्या वॉर्डमधले जे पदाधिकारी आहेत कार्यकर्ते आहेत ते या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि या ठिकाणी आता 6:30 पर्यंत मेळाव्याला सुरुवात होणार आहे आणि आपण त्यांच्या सुद्धा भावना जाणून घेणार आहोत त्यांची काय मतं आहेत जाणून घेणार आहोत। ठाकरे यांचा मला सांगा की कुठल्या वॉर्डमधनं तुम्ही आलेला आहात कुठल्या वॉर्डमधनं आलेला आहात आणि मतदार याद्यांमध्ये तुम्ही जो अभ्यास केलेला आहे मतदार याद्या तपासलेल्या आहेत काही घोळ आहेत का आणि आज आदित्य ठाकरेंकडून काय अपेक्षा आहे? राहुल गांधींप्रमाणेच त्यांच्या शैलीत ते इथे प्रेझेंटेशन करणार आहेत। मी कालिना विधानसभा विभाग क्रमांक 6 शाखा क्रमांक 165च्या वतीने मी बाळकृष्ण गावडे कालिना विधानसभा समन्वयक आलेलो आहे। आमच्या यादी वाचन चालू आहे। सध्या नवीन याद्या आलेल्या आहेत त्याच्यामध्ये दुबार मतदान कसे आहेत बोगस मतदान कसं आहे त्याचबरोबर असा हा अभ्यास आमचा चालू आहे। आम्ही दुबार मतदान आमचे पोलिंग एजंट BLO हे घरोघरी जात असल्यामुळे कारण शिवसेनेचा पायाच गटप्रमुखाच्या जीवावर मजबूत असल्यामुळे आम्हाला ताबडतोब ही माहिती मिळालेली आहे की कुठल्या घरात कुठला मतदार आहे कुठल्या घरात किती मतदार आहेत हे काही आमच्या प्रभागात तेवढी नाही पण काही ठिकाणी दुबार मतदान आहेत आणि ह्या गेल्या 5-10 वर्षात ह्या 5 वर्षातच हे जास्त दुबार मात्र ज्या पद्धतीने केंद्रीय पातळीवर राहुल गांधी बोलतायत त्याच पद्धतीने महाराष्ट्रात आदित्य ठाकरे बोलतायत का तसं दाखवण्यात येत आहे तशा पद्धतीचं ब्रँडिंग
होतंय का? नाही, तसं नाही आहे. पण मुंबई, महाराष्ट्रात आणि मुंबईत अनेक ठिकाणी असे दुबार नावं आहेत. इथे मुंबईत ज्यांची आहेत आणि गावी त्यांची आहेत आणि त्यांनी मॅनिप्युलेट केलेली जी नावं आहेत. तर काय ठिकाणी तर असं केलं आहे की जे शिवसेनेचे वोट बँक आहे, त्या वोट बँकमधील असलेल्या रिडेव्हलपमेंट केलेल्या बिल्डिंगची पूर्वी अख्खी बिल्डिंगची नावं त्यांनी बाद केलेली आहेत आणि अशा पद्धतीचं ते त्यांचं काम चाललेलं आहे. आणि मैत लोकांची नावं न काढतात जिवंत असलेल्या लोकांची नावं काढतात. आज हा निर्धार मेळावा आहे, मात्र सत्याचा मोर्चा 1 तारखेला निघणार आहे, जो ज्या मोर्चामध्ये दोन्ही ठाकरे बंधू एकत्र बघायला मिळतील. इतकंच नाही तर इतर पक्षांना सुद्धा आवाहन केलं जात आहे. त्याच्यामुळे जोरदारपणे मुंबई महापालिकेसाठी कामाला लागलेत का ठाकरे बंधू? हो, नक्की लागलेत. कार्यकर्त्यांमध्ये जोश आहे. फार निर्धार मेळावे पण चालू केलेत. त्यामुळे 1 तारखेचा मोर्चा हा जोरातच निघणार आहे. पण निर्धार मेळाव्याची जी टॅगलाईन आहे, मेळाव्यातूनच थेट जाऊया. मुंबई जिंकणार का? शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांनी विधानसभेच्या निवडणुकीनंतर पहिला शब्द, वाक्य तर सोडाच, हा निकाल अनाकलनीय आहे. आणि तुम्ही पाहिलं असेल उभ्या महाराष्ट्रात कुठे दिवाळी साजरी नाही झाली. दुःख असलेलं माता बसण्यासारखी परिस्थिती होती त्यावेळेला. त्यामुळे चोरी जी केली आहे ती तेव्हापासून सगळेजण, मग सगळ्यात महत्त्वाचं आम्ही सर्वजण मिळून 46 लाख लोकांनी मतदान केलं. 5 नंतर त्यांचा तुम्ही आम्हाला व्हिडिओ क्लिपिंग द्या अशी मागणी सातत्यानं निवडणूक आयोगाकडे केल्यानंतर सुद्धा निवडणूक आयोगानं अखेरपर्यंत ती दिली नाही. आज तागायत नंतर तर सांगितली. मग ही चोरी का? तुम्ही जर अगदी पारदर्शक आहात आणि इतकं हास्यास्पद कारण दिलं होतं त्यांनी असं म्हटलं होतं की महिलांची प्रायव्हसी भंग होईल म्हणून आम्ही देऊ इच्छितो. ते काय रांगेत उभारलेल्या मतदार आहेत त्या. इतकं हास्यास्पद उत्तर देणारा ह्या देशाचा निवडणूक आयुक्त असेल तर तुम्ही समजून जा. आणि म्हणून या संदर्भात आता सातत्यानं ती परिस्थिती आहे ती परवा पनवेलचे होते, आणखीन कुठे अनेक आमदारांनी आपापल्या ठिकाणचं दाखवलं. आज माननीय आदित्यजी ठाकरे इथे त्यांच्याही मतदारसंघात किंवा अन्य कुठे असेल तर ते पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन करणार आहेत आणि ते अतिशय महत्त्वाचं असेल. आणि त्यातनं आमच्या कार्यकर्त्यांनी अधिक सतर्क व्हावं, अधिक लक्ष द्यावं. ही त्यांचे चोरी करण्याचे वेगळे प्रकार असतात. प्रत्येक निवडणुकीत त्यांनी वेगळे प्रकार केलेले आहेत. त्यातला हा नवा प्रकार होता. तुम्हाला आठवतंय का? त्यावेळेला माननीय पंकजा मुंडेताई असं म्हणत होत्या, आम्ही इतर राज्यातून आमच्याकडे 30-40 हजार कार्यकर्ते आलेले आहेत. ते कशाला आले होते कळत नाही का? तुम्ही स्वतः माध्यमांमधनं त्या नगरच्या शिर्डीमधल्या मतदारसंघामध्ये एक मुलगी मतदान करायला आली. तिला नाव विचारलं, कुठं राहतं विचारलं, कॉलेजमध्ये आहे म्हणाली. मग कॉलेज सांगता येईना तिला. मग ही मतदार कुठून आली होती? अशा अनेक प्रकरणं दिल्यानंतर सुद्धा अलीकडेच आज महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांनी आयुक्तांची भेट घेऊन हे सगळं सांगितलेलं आहे. आणि त्यामुळे आता हा जो विषय आहे तो तळागाळातील सर्वसामान्य माणसांना कळला पाहिजे की संविधानाने आपल्या आयुष्यात सगळ्यात मोठा हक्क दिला तो आहे मतदानाचा हक्क. तो आपल्याला देशाच्या घटनेनं दिला. तो श्रीमंत गरीब असा कुठलाही मतभेद न करता प्रत्येकाला हक्क दिलाय. तो तुमचा हक्क कोणी चोरून नेतोय का? किंवा तुमच्या हक्काच्या परीने कोणी चोरून मतदान हक्क बजावतंय का?